article number 8.3 on page number 188, electric potential and potential energy. हा भाग बघायचा आपल्याला. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि त्याचीच पोटेन्शियल एनर्जी. आता फॉर एक्झाम्पल आपण गेल्या वर्षी शिकलेला आहे तसाच इथे एक डायग्राममध्ये दिसत आहे पहा. हिअर वी गिवन a static charge positive q and also at a distance r we take opposite charge negative q. दिसतं इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतं. पॉझिटिव्ह क्यू म्हणजे थोडासा मोठा चार्ज आहे आणि निगेटिव्ह क्यू हा छोटासा चार्ज आहे. तरी पण ॲट ए डिस्टन्स आर वरती त्याच्यामध्ये काय होणार आहे, दोन प्रकारचे फोर्स असतात. इथे कोणता फोर्स असेल, अनलाईक चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अनलाईक चार्जेस अट्रॅक्शन टू इच अदर आणि लाईक चार्जेस असतील तर रिपल्शन टू इच अदर. मग आता इथे जे फोर्स दाखवला आहे हा तो कसा आहे, हा फोर्स अट्रॅक्शन फोर्स आहे. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस, दॅट इज क्यू अँड क्यू, कॅपिटल क्यू अँड स्मॉल क्यू, and also inversely proportional to the square of distance between them. अशी आपण डेफिनेशन गेल्या वर्षी घेतलेली आहे, 11वीमध्ये शिकलेली आहे. तीच इथे डेफिनेशन मी सांगितली. आता इथे एक कन्सेप्ट नवीन शिकायचं आहे. यांचे जे अट्रॅक्शन फोर्स आहे तो एवढ्या जागेमध्ये व्यापलेला आहे. असा गोलाकार जागा तयार केली म्हणजे हे स्पेस आहे. या स्पेसमध्ये जे त्यांचा एरिया आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, सिस्टीम म्हणायचं आहे. दिस सिस्टीम म्हणायचं आहे. याला काय म्हणायचं आहे, जसं थर्मोडायनामिकमध्ये आपण सिस्टीम म्हणतो तसंच याला सिस्टीम म्हणायचं आहे. दिस इज सिस्टीम हॅज लो पोटेन्शियल एनर्जी. आणि यांच्यामध्ये जे काही एनर्जी असेल ती लो पोटेन्शियल एनर्जी असेल, म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असेल. काय झालं, इथे अट्रॅक्शन फोर्स आहे म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे आणि हे सिस्टीम आहे, एवढं तुम्हाला कळलं. आता हा चार्ज आणि हा निगेटिव्ह क्यू चार्ज आल्सो रेस्ट, त्यांच्या पोझिशन कसे आहेत, रेस्ट आहेत. हेही लक्षात ठेवा. ते एकमेकांना जरी अट्रॅक्शन करत असले तर त्यांच्या पोझिशन कसे आहेत, रेस्ट आहेत. ठीक आहे. तर इथे काय म्हणलं आहे, आता इथे काय म्हणलं आहे, वी नो पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. आपल्याला माहीत आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ दिस सिस्टीम इज द स्टोरेज एनर्जी. म्हणजे या ठिकाणी हे पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज आर कॉन्स्टंट मॅग्निट्यूड आहेत आणि त्यांच्या फिक्स्ड पोझिशन आहेत ॲट ए डिस्टन्स आर वरती. त्यांचा जो काही पोटेन्शियल एनर्जी आहे तो इथे स्टोरेज आहे आणि तो स्टोरेज पोटेन्शियल एनर्जी किती आहे, लो आहे, मिनिमम आहे, त्याची काही हालचाल नाही आहे. अँड धिस पोटेन्शियल एनर्जी आल्सो डिपेंडिंग अपॉन, तो कोणावर डिपेंड्स असतो, धिस पोटेन्शियल एनर्जी स्टोअर आहे सिस्टीममध्ये अँड इट इज डिपेंड्स अपॉन द, कोणावर असतो, द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. रिलेटिव्ह पोझिशन, याची रिलेटिव्ह पोझिशन दोघांमध्ये काय आहे, डिस्टन्स आर वरती आहे, याच्यावर अवलंबून आहे.
बरोबर आहे. म्हणजेच इथे काय म्हणले बघा इथे हे द पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ प्लस क्यू अँड मायनस क्यू इन दिस सिस्टीम. हे सिस्टीममधलं आहे. कन्सेप्ट लक्षात आला का? तुम्ही बोलत चला, सांगत चला, येतोय न येतोय मला परत सांगता येईल. बरं ठीक आहे. आता यानंतर याच्यामध्ये जर एखादा कोणी जर इंट्रोड्यूस होत असेल, एखादा चार्ज जर दुसरा बाहेरचा इंट्रोड्यूस होत असेल, तर त्याला आतमध्ये घेतात किंवा फेकतात. आता तो निगेटिव्ह असेल तर कोण घेईल आणि कोण फेकेल, आणि पॉझिटिव्ह असेल तर कोण अट्रॅक्शन करेल आणि कोण रिपल्शन करेल. जर पॉझिटिव्ह येत असेल तर निश्चित या ठिकाणी हा कुठला चार्ज, हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज त्या दुसऱ्या येणाऱ्या पॉझिटिव्ह क्यू चार्जला काय करेल हो, या सिस्टीममध्ये जर एखादा कोणी घुसत असेल लाईक चार्जेस, तर हा पॉझिटिव्ह चार्ज त्याला घेईल का? नाही घेणार. मग कोण ओढून घेईल? हा निगेटिव्ह चार्ज घेईल. तर तशा अर्थाचा इथे एक आपल्याला चार्ज घ्यायचा आहे आणि त्याला आपण स्मॉल चार्ज म्हणतो किंवा टेस्ट चार्ज म्हणतो. जसं आपण इलेक्ट्रिसिटी आहे की नाही यासाठी टेस्टरचा वापर करतो. इलेक्ट्रिसिटीचा टेस्टर म्हणजे टेस्टिंग करणारा एक पॉझिटिव्ह चार्ज इथे आपण घेतो आणि त्याच्यामुळं काय होतं पहा. ते जेव्हा एखादा इथे पॉझिटिव्ह चार्ज टेस्ट चार्ज इथे एंटर होईल या सिस्टीममध्ये, त्यावेळेस हा काय करेल, याला दूर करेल. मग हा दूर फेकला जाईल इन स्मॉल डिस्प्लेसमेंट डी आर, म्हणजे छोटासा तो दूर फेकला जाईल. म्हणजेच इकडे थोडा हा अट्रॅक्शन करेल मायनस क्यू, जेणेकरून की इथे डिस्प्लेस हा झालेला आहे. डिस्प्लेस म्हणल्यानंतर हा डिस्प्लेस कुणाच्या उलट झालेला आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या उलट होतो. इथे पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स F is directly proportional to the product of positive Q and negative Q यांचा product magnitude and inversely proportional to the square of distance between them. त्याच्या उलट डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस होतो, म्हणजेच वर्क डन होतं. डिस्प्लेस, एखादी बॉडी डिस्प्लेस होत असेल तर तिथे वर्क डन घडतं. मग आता इथे पहा काय म्हणलंय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इन बिटवीन या दोघांमध्ये इज डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बघा, म्हणजे या ठिकाणी वर्क डन घडतो. इथे तो टेस्ट चार्ज हा डिस्प्लेस होतो डी आर, म्हणजे डिस्प्लेस होतो छोटा डिस्टन्स, म्हणजेच वर्क डन छोटा घडतो आणि तो वर्क डन या डायरेक्शनने घडतो आणि याचं अट्रॅक्शन इकडे असतं. कारण काय, हा पॉझिटिव्ह चार्ज मोठा आहे, निगेटिव्ह चार्ज छोटा आहे. यामध्ये जे अट्रॅक्शन फोर्स आहे हा पॉझिटिव्ह चार्ज पटकन याला अट्रॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इथे हा जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन आहे ही जास्त आहे आणि डिस्प्लेसची डायरेक्शन ही आहे. म्हणजे इथे वर्क डन घडतं आणि इकडे फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स या दोघांमध्ये अपोजिट डायरेक्शन आहे. लक्षात आलं? आलं असेल. तुम्ही बोलत नाही म्हणजे आलं असेल. म्हणून इथे काय म्हणले पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कोणामध्ये, इन बिटवीन पॉझिटिव्ह क्यू अँड निगेटिव्ह क्यू इज ऑलवेज वर्क डन. ते नेहमी वर्क डन करतात. कसे करतात? अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या उलट. इथेही दिला मी, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतात. टू अचीव अ सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ चार्ज,
ॲज गिवन धिस सिस्टम. अशा टाईपचं. हिरवेमध्ये डिस्टर्ब करू नका. नेक्स्ट थिंग, दुसरा कन्सेप्ट काय पहा. दुसऱ्या कन्सेप्टमध्ये असं म्हणलेलं आहे, इफ वी एंटर, बघा मी आतापर्यंत तुम्हाला काय सांगितलं, इफ वी एंटर अनदर पॉझिटिव्ह चार्ज, स्मॉल पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो पॉझिटिव्ह क्यू नॉट. त्याचं नाव टेस्ट चार्ज आहे. तो टेस्टिंगसाठी वापरला जातो. घरामध्ये लाईट आहे की नाही हे बघण्यासाठी, वायरमधून करंट पास होते की नाही हे बघण्यासाठी आपण मोठा बल्ब लावत नाही, छोटासा बल्ब लावतो. टेस्टिंग चार्ज म्हणतो त्याला, टेस्टर म्हणतो आपण. तसं हा टेस्टिंग चार्ज आहे. मग आता टेस्टिंग चार्ज हा काय करतो पहा. आता हे वरच्या सिस्टीममध्ये एंटर करतो. ती सिस्टीम इथे घेतली मी, परत इथे डायग्राम दाखवली, की इथे क्लिअरली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पहा काय दाखवते या सिस्टीममध्ये. हा आपला वरची डायग्राम आहे. हे फिक्स्ड चार्ज आहे, हेही निगेटिव्ह फिक्स्ड चार्ज आहे आणि त्यांच्यातला हा डिस्टन्स आहे. मग आता यामध्ये काय केलं आपण, तर यामध्ये आपण एक टेस्ट चार्ज घेतला आणि तो टेस्ट चार्ज कम फ्रॉम इन्फिनिटी डिस्टन्स आणि इंटर इन सिस्टीम. म्हणजे तो टेस्ट चार्ज कुठून तरी बाहेरून येतोय आणि तो घुसतोय इथे, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट हॅपन, धिस स्टॅटिक चार्ज, स्थिर चार्ज आहे आणि हा मुव्हेबल चार्ज आहे. तो कुठून तरी येतोय इन्फिनिटी, फ्रॉम इन्फिनिटी डिस्टन्स अँड इंटर इन धिस सिस्टीम. दीज टू लाईक चार्जेस कॅन बी रिपल्शन. मग इथे तो रिपल्शन होईल. मग रिपल्शन करणारा कुणाची शक्ती जास्त आहे. हा टेस्ट चार्ज आहे, छोटा आहे, आणि हा मोठा आहे. म्हणजे शक्ती कुणाची आहे रिपल्शनमध्ये, तर याची निश्चित शक्ती जास्त आहे, म्हणून हा रिपल्शन होईल. मग हा रिपल्शन इन स्मॉल डिस्प्लेसमेंटमध्ये होतो डी.आर. आणि हे होत असताना इकडे कोण आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, कदाचित तो या साईडला डिस्प्लेस होतो. असो, म्हणजेच या ठिकाणी काय होतं, वर्क इज डन. तर पुढे काय म्हणले पहा. इथे काय म्हणले, देअर फोर द चार्ज पॉझिटिव्ह क्यू कॅपिटल एक्झर्ट्स अ फोर्स ऑन ॲक्टिंग अदर चार्ज धिस टेस्ट चार्ज. याच्यावर ॲक्ट होतो इन इट्स व्हिसिनिटी. व्हिसिनिटी म्हणजे सराउंडिंगमध्ये. इन धिस केस वी नो लाईन चार्ज, लाईक चार्ज म्हणजे सारखेच चार्ज, दोघंही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. व्हॉट हॅपन इन देअर रिपल्शन टू इच अदर. याच्यामध्ये रिपल्शन होईल लाईक चार्जेस असल्यामुळं. सो म्हणून काय होईल, टेस्ट चार्ज, स्मॉल चार्ज हा विल बी रिपेल इन सम डिस्प्लेसमेंट डी.आर. मी तेच सांगितलं होतं की तो रिपल्शन होईल इन स्मॉल डिस्प्लेसमेंट डी.आरमध्ये. सो हेन्स हिअर वर्क इज डन. वर्क कधी घडतं, कोणीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर डिस्प्लेस झाला तर ते वर्क घडतं. तर इथे हा टेस्ट चार्ज डिस्प्लेस होतो, म्हणून इथे वर्क डन घडतं. मग वर्क डन ज्यावेळेस घडतं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते, अराईज होते, वाढते. लक्षात आलं. पूर्वीची पोटेन्शियल एनर्जी कशी होती हो, लो होती. पण आता पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, आता पोटेन्शियल एनर्जी ही कशी आहे, ती पोटेन्शियल एनर्जी आता राईज अप होते, वाढते. धस धिस वर्क इज डन. बघा कोणाच्या अगेनिस्टमध्ये होतो वर्क डन, हा कोणाच्या अगेनिस्टमध्ये,
इथे दिले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या उलटमध्ये होते, मी तुम्हाला दाखवलं. आणि ते कुणामधले इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स? पॉझिटिव्ह कॅपिटल क्यू अँड प्लस क्यू छोटा. Therefore, it is equal to the rise in potential energy of the system. आणि यामुळं तो लो पोटेन्शियल एनर्जी असलेला तो वाढतो आणि वर्क डन इतका होतो. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग वर्क डन म्हणजे काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? इंटरनल चेंज इन एनर्जी इन द सिस्टीम. पूर्वी काय होती? लो होती, मिनिमम होती. आता राईज अप झाली. ते इंटरनल चेंज आहे. डी यू म्हणजे इंटरनल एनर्जी आणि तिलाच पोटेन्शियल एनर्जी म्हणू शकतो. आणि इथे एफ ई घेतलं आहे. एफ ई म्हणजे काय? हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्टेड ऑन द टेस्ट चार्ज पॉझिटिव्ह क्यू ते आहे. आणि डी आर म्हणजे काय आहे? द चार्ज पॉझिटिव्ह क्यू नॉट डिस्प्लेसमेंट, तो रिपल्शन होतो म्हणून. आणि हा डी यू काय आहे? तर इन्क्रीज किंवा राईज पोटेन्शियल एनर्जी. अशा टाईपचं आपण इथे पोटेन्शियल एनर्जी राईजअप कशी होते या भागात बघितलेली आहे. आता नेक्स्ट पार्ट एक्सप्रेशन फॉर द